हरि कृष्ण हरि जय कृष्ण
पोटे Ah
साळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देव देवाचे कारणी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुली जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसरा दिवस आणि त्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा पहिल्यापासूनच मला कीर्तनरूपी सेवा नको म्हणून हात जोडलो तरी पण तुम्ही करावंच लागते असा हा आग्रह केल्यामुळं कार्यकारी मंडळानं उभा राहिलो पण आज सकाळपासूनच तब्येत बिघडली दुपारी दवाखान्यात जाऊन ॲडमिटही झालो आणि 8ला सुट्टी झाली ते सुई लावलेलं हे मनोहर पाटील म्हणले हे सोंग कशाला याला काढून फेकून द्या सकाळ दुसरी लावा म्हणले पुन्हा दवाखान्यात जाऊन काढलो पण काही का असणार यथाशक्ती यथामती सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो गुरु महाराजांच्या कृपेनं मला काही भविष्य समजते मला पंचांग कळणार पण भविष्य कळते मला संकेत होतात आजच्या कीर्तनाचे संकेत मला पहिलंच झालं की बाबा नको हात जोडलो तरी पण त्याने कार्यकारी मंडळानं आता आग्रह केल्यानंतर ऐकावं लागते म्हणून ऐकलो विठ्ठल आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं अवर्णनीय अनुपम असं महात्म्य या अभंगामध्ये महाराज प्रगट करतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपणाला 3 प्रकारचं दुःख होते एक आध्यात्मिक दुःख दुसरं आहे भौतिक दुःख आणि तिसरं आहे दैविक दुःख या 3 दुःखानं प्रत्येक जीव असा व्यापलेला आहे आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीराच्या आतून जी काही आपणाला व्यथा त्रास दुःख निर्माण होते त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात ताप येणे अंग दुखणे डोकं दुखणे जे काही आपल्या शरीरामधूनच एक प्रकारची व्यथा निर्माण होते तिला आध्यात्मिक दुःख आध्यात्मिक व्यथा म्हणतात दुसरी आहे भौतिक या शरीरापेक्षा जी बाहेरून होणारी जी व्यथा आहे तिला भौतिक म्हणतात एखाद्याला सर्प चावणे एखाद्यावर आघात होणे ऍक्सिडेंट होणे जे कोणत्याही प्रकारची जी बाहेरून जी व्यथा होते तिला भौतिक व्यथा म्हणतात
तिसरी आहे दैविक व्यथा. एखाद्या देवतेचा आपण काही नवस बोलल्या, आपल्या वडिलोपार्जित कोणी वडिलांनी जरी बोललं, ती देवता आपणाला त्रास देते. आता अति ऊन वाढल्यानंतर एखाद्याला ऊन लागते. बरेचसे माणसं आपल्या या महिन्यात उन्हानं मेलेत, ऊन लागल्यानंतर मेलेत. हे दैविक दुःख आहे. अशा ह्या तिन्ही दुःखाची निवृत्ती, आणि तेही कायमची निवृत्ती, संतांच्या दर्शनातून होते असं महाराज सांगतात. जसे एखादी मुलगी आपल्या घरी जन्माला आली, जन्माला आल्यानंतर तिचं आपण लग्न केलो, अंशतः सोयरीक झाली, तिची आपल्या घरातून काही अंशतः निवृत्ती झाली. आमचे गुरु महाराज सांगायचे, एका मुलीची सोयरीक झाली, लग्न पुढेच आहे, तिला वाटलं आता हे आपलं घर नाही. आता सोयरीक झाली, तिला काय वाटते, हे आपलं घर नाही. सोयरी माणसं असं पुढे बसायचं, बरं इथंच मागत बसा. विठ्ठल सोयरीक झाल्यानंतर तिला निश्चित तिच्या लक्षात येते हे आपलं घर नाही, आपण इथले आता कोणीच नाही. आपलं तिचं लक्ष पूर्ण तिकडं घराकडे वेधलेलं असते. ते माझं घर आहे, ते माझा नवरा आहे, ते माझी सासू आहे, ते माझी सासरा आहे, ते माझे नणंद आत्या, काय असेल ते सगळं लक्ष तिचं सोयरीक झाल्या झाल्या तिकडं वेधलेलं असते. आमचे गुरु महाराज विनोदानं सांगायचे, आईनं म्हणले स्वयंपाक कर ग म्हणून असं मुलीला म्हटली. आता फारच आग्रह केल्यामुळं तिनं स्वयंपाकघरात गेली. ते फोडणीला तेल टाकताना ते हातातला डब्बाच नेसटाला आणि पुराच सांडून गेला. पण तिचं लक्षच येतं नाही की ते लहान भाऊ होता तिच्यापेक्षा. ताई मी आईला सांगतो. अरे आईला तर सांग, पण आईच्या आईला सांगलास तरी आता मी काही भेना केला, कारण मी इथली कोणीच नाही. तितक्यात लग्नही झालं तिचं. लग्नानंतर तर तिने म्हणते आता मी इथली कोणीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काही अंशतः तिनं अजून लग्न झाल्यावर बी आपल्याकडे राहते, पण तिची बोळवण झाल्यानंतर मात्र तिची पूर्णतः आपल्या घरातून समाप्ती होते. बोला. त्रिविध तपाचे तारी गोड, 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 त्रिविध तपाचे तारी गोड,
झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे जे आपणाला डॉक्टरच्या बाप्पालाही जे ताप दूर करता येत नाही, अजून कोणी एखाद्या वैद्यालाही ताप दूर करता येत नाही, असा आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्या संतांचे नुसतं पाय जरी पाहिले या तापाची बोळवणच होती. बोळवण म्हणजे अत्यंतिक निवडती, तळा हातावर कधीच केस होत नाही. सकाळी दाढी केलो आपण, संध्याकाळी बाहेर केस नाही. रात्रीतून तर चांगलं ते मिरगाचा पाऊस पडल्यावर कसं उमटणार का, तसे दुसऱ्या दिवशी तर त्याला तयारच राहत. पण तळ हातावर कधीच उठ नाही केस. तसं संतांचे पाय पाहिले आपण, महाराजाचे नाही. बरं तुम्हाला अजून एक बार सांगायला, महाराजाचे पाय पाहिल्यानं नाही, पुराणिकाचे पाय पाहिल्यानं नाही. किती महाराज एका जागी केल्यावर संतांच्या पायाची बरोबरी होईल. कोठ्यावधी जरी महाराज एकत्रित आणले तरी संतांच्या पायाची बरोबरी. त्या संतांच्या पाया करता आमचा परमात्मा पांडुरंग वेडा होतो. काय पाय असतील ते पाय जर आपल्या आयुष्यामध्ये पायाला लाभले, आपलं भाग्याचाच उदय झाला असं जगद्गुरु तुकाराम. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ते जर पाय मला जर पाहायला मिळाले, माझी दृष्टी त्या पायावर पडली तर माझं भाग्यच उदयाला आलं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. अजूनही याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज बोलतात, जर माझ्या आयुष्यामध्ये मला जर संतांचे पाय जर पाहायला मिळाले किंवा हे डोकं त्यांच्या पायावर जर चिकटलं, माझ्या उभ्या आयुष्याची चिंता संपली. चिंता संपणं वेगळं आणि चिंता वारणं वेगळं. माणूस आता जाण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे अजून गेला नाही, 10 वर्ष वाचू शकते, पण वारल्यावर जे माणूस वारला, आता वारल्यावर घरला येते काय होय हो. तशी चिंता नावाची जी बाई आहे आणि ती जी आपल्या हृदयामध्ये बसलेली आहे,
ती चिंता जर संतांच्या पायावर जर माझी दृष्टी पडली तर ती चिंता काय होते अशोक महाराज वारते उजळ उजळ रे भागे आता 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 आवगी चिंता भरणे आवगी चिंता भरणे संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला आवगी चिंता मेलेल्या माणसाला जे जाळते त्याचं नाव काय आहे चित्ता त्याला काय म्हणतात चित्ता चित्ता म्हणजे लाकडं लाकडं हे मेल्यानंतर या शरीराला जाळतात पण जिवंत शरीराला जाळणारी तिचं नाव काय आहे चिंता आमचा चोपदार हुशार झाला का नाही महाराजाच्या पाठीवर उभा राहून दक्ष राहते ना माणूस उगो दुसरीकडे बसलेला कोणी झोपी जाते अर्धा झोपेत अर्धा जागे बाहेर आत नाही दिले त्याच काही खरं नाही पण पाठीमागे जेव्हा राहते ते दक्ष राहते माणूस जिवंत शरीराला जाळणारी कोण आहे चिंता मेल्यानंतर जाळणारी ती कोण चित्तात शब्द तेच आहेत फक्त अनुस्वार आहे बदल म्हणून अनुस्वारामुळं जिवंतपणे जाळते आणि अनुस्वार गेला की मेल्यावर जाळते पण एवढी मोठी जी आघात चिंता दुःख देणारी चिंता त्या संतांचं नुसतं पाय जरी पाहिले दर्शन जरी झालं तर तिनं वारते पुन्हा चिंताच भेटत माझं भाग्य मला लहानपणीच शाळेत असतानाच संतांचा सहवास त्याच्या जवळच रूम मिळाली काय भाग्य की नाना महाराज मुखेडकर हे संत होते बघा संत ओळखावा मरणे ज्यावेळेस त्यांना हे ठेवायचं आहे बोलवा माझ्या लेकरेला म्हणले ते ब्रह्मचारी होते संन्यासी होते टाळकरी हेच त्यांचे लेकर वाटत होते त्याला खांबाला तकवा देऊन असं बसले भजन सुरू झालं सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी हा आपण म्हणा म्हणून एवढीच वाणी उच्चारले गेली मांडीवर असे हात टाकीत भजनात बसून देह सोडून संत ओळखावा मरणी शूर ओळखावा रणी 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 उग गप्पा गोष्टी करणाऱ्याला शूर म्हणणे ऐसा करेंगा वैसा करेंगा आणि खरंच मारामारी युद्ध चालू झाल्यावर कणगीत जाऊन लपून बसणार आता कणगी नाही त्याला शूर म्हणावं तसं मरणाच्या क्षणाला संत ओळखल्या जावं लहानपणीच त्या महात्म्याची मला भेट झाली बिना भाड्याची खोली राहायला त्याच्याकडंच खायला त्याच्याकडंच सहवास काय भाग्य काय कधीचं पुण्य होतं देव जाणे त्याने देह ठेवले काही कालानंतर मला एकनाथ महाराज देगलूरकरांची संगत मिळाली त्यांना ते अपंगत्व प्राप्त झालं होतं आणि त्यांची सेवा करण्याकरता
योग्य माणूस त्यांना भेटत नव्हता. हे लेकरं लहान होते आणि मला नाना महाराजांचा स्वप्न दृष्टांत झाला की तू एकनाथ महाराजाकडे जा. आणि खरोखरच मी गेलो. त्यांनी मला जवळ ठेवून घेतले आणि त्यांची सेवा घडली. सर्व माणसं जागे झाले की त्याचं नामस्मरण मनातल्या मनात चालावं. आणि रात्री 10ला सर्व माणसं जाऊन वरच्या मजल्यावर झोपले त्याच्या घरचे. मग आम्ही दोघंच खाली राहू. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या नामाचा उजड जेपर्यंत गोड स्वरात आणि तालामध्ये त्याने असं उच्चार करा पडूनच संत ओळखा. महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून त्याने दिवस त्या संतांची मला संगत घडली. आणि त्यानंतर गुरुवर्य धर्मभूषण वट्टेमोड महाराजांची संगत घडली. ही महान महात्म्य महान युग होती. अशा संतांची भेट होणं आणि यांचं दर्शन होण्यामध्ये काय जाते वाईट तेवढं जाते आणि चांगलं असूक प्राप्त होते असं अभंगाच्या शेवटच्या चरणात मला सांगतात. तुका बले जाती तुका बले जाती तुका बले जाती तुका बले जाती हाँ तुका बले जाती तुका बले जाती दर्शन ताप दर्शन ताप दर्शन विश्रांती ताप दर्शन ताप दर्शन ताप दर्शन विश्रांती वादी वादी मुखी अमृताची वारी ताप दर्शन दर्शनामध्ये ताप जाती या आध्यात्मिक ताप जाती भौतिक ताप जाती आणि दैविक ताप जाती आणि विश्रांती मिळते. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती दर्शने ताप जाती आणि विश्रांती प्राप्त. तुम्ही म्हणाल आता कोणी आयात संत आहेत का हो? आपण अशी जे ठावे ती इतर अशी सांगा. जर एवढ्या संतांच्या चरणामध्ये पायामध्ये एवढं आघात जर सामर्थ्य आहे असे संत आता कोणी आहेत का? आव्हान मी ज्यांच्याकडे अध्ययन केलो आळंदीला असताना मारुती बुवा कुरे आता हयात संत आहे. आळंदीमध्ये लाखांना महाराज आहेत. ते संत आहेत नाहीत मला माहित नाही पण मारुती बुवा कुरे आता हयात काळात ते संत आहेत. संतांचे लक्षण ओळखावया कोण दिसती उदासीन देह बावा. संतांचं लक्षण काय आहे? आपल्या देहाच्या ठिकाणी उदास. महाराजांना जेवणाचं आमंत्रण दिलं. आता हयात काळात मी त्यांच्याकडे
आळंदीला असताना अध्ययन केलो. आता 100ला पूर्ण त्यांचं वय भरती झालंय. आमंत्रण देणारा माणूस 12 वाजता बोलवायला आला. ते म्हणतात माझं जेवण झालं नाही. नाही महाराज, मी तुम्हाला सकाळी आमंत्रण सांगलो, कुठलं जेवण तुमचं झालं? त्यांच्या हाताखाली असल्याशिवाय जेवण झालं नाही तुमचं की आमंत्रण सकाळ सांगून गेलं नाहीत काही नाही. म्हणजे भूक लागलेलीही माहीत नाही, जेवण झालेलंही माहीत नाही. देहाच्या ठिकाणी एवढी उदासीनता, एवढी उदासीन. कारण ते स्वतः भगवंताच्या नामामध्ये, नामामृतामध्ये तृप्त झालेले असतात. आम्हाला लहानपणी शिकत असताना मारुती वाकुरे आम्हाला ज्यांनी शिकवायचं तेवढं शिकायचं, प्रत्येकाकडून ते म्हणून घ्यायचं. म्हणून घेत असताना त्यांना समाधी लागायची. कोण चुकले, कोण बरोबर म्हणाले, पोरच सांगाव बाबा यायचं चुकलं बघा, त्यांना ते बहानच नाही द्यायचं. असा हयात काळात एखादी वेळेस समाधीचं दर्शन नाही झालं तरी चालते, पण आळंदीला जाऊन त्यांचं दर्शन अजून 2 संतांचा पत्ता सांगतो. 2 संतांचा. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हे प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराजच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजचा गाथा हे प्रत्यक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजच आहे. एका एका अभंगाचं दर्शन हे तुकाराम महाराजांचं दर्शन, एका एका ओवीचं दर्शन हे ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आहे. हयात काळात घरच्या घरी संतांचं दर्शन. तुम्हाला घर सोडायची गरज नाही. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एक तरी श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. एक जरी ओवी पाठ करा, अनुग म्हणत राहा ज्ञानेश्वर महाराजचं सदा सर्व काळ दर्शन. एक अभंग पाठ करा आणि तुकाराम महाराजचं दर्शन. साखरे महाराजांनी आपल्या स्वस्तिश्री मासिकामध्ये एक लेख दिला होता. अमेरिकेचा एक धनाढ्य श्रीमंत जगातले तज्ञ डॉक्टराकडे दाखवून थकला, पण त्याला बरं झालं नाही, आध्यात्मिक ताप केला नाही. तो आळंदीला आला, याचना केली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची उटी आणि मला तीर्थ द्या. ब्राह्मण मंडळीने त्याच्या विनंतीला मान देऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची उटी, आता उन्हाळ्यामध्ये चंदनाची उटी लावतात, ती उटी आणि तीर्थ प्रसाद दिला. आणि तो घरला गेला उटी तीर्थ घेऊन, आणि त्यानं तिथून पत्र पाठविलं. अख्ख्या जगातले तज्ञ डॉक्टर यांच्याकडे दाखवून माझा आजार नष्ट झाला नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या उठीनं आणि तीर्थानं माझा आजार पूर्णतया नष्ट झाला. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. समाधीवर जर आपण डोकं ठेवलो
नाही समाधी मिळाली आपणाला रोज ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवा. ताप जाईल आणि विश्रांती प्राप्त. आपणाला तर विश्रांती मिळेलच मिळेल जीवाला, पण त्रिलोक्याधीश पांडुरंग परमात्मा त्याला विश्रांती मिळण्याकरता आळंदीला जाऊत म्हणतो. नाम मन देवा चला दया छाया नाम मन देवा चला दया छाया नाम मन देवा विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती मिळते जेवल्यावर, आपल्याला झोप लागली की विश्रांती मिळते, पण सकाळी उठले की सगळी बनबनी चालतात. विश्रांती अन्नावाची विश्रांती, आडनावाची. पण संतांच्या दर्शनानं जी विश्रांती मिळते, कल्पच्या कल्प विश्रांती मिळते. पांडुरंग परमात्मा सर्व सुखाचा आगर असणारा, पण त्याला विश्रांती घेण्याकरता आळंदीला संतांच्या पायाजवळ. पण तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवलो, मला विश्रांती प्राप्त झाली. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. साधकाने शंका केली, तुकाराम महाराज संतांच्या दर्शनामध्ये आध्यात्मिक ताप, भौतिक ताप, दैविक ताप जातो, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते. एवढं सामर्थ्य त्यांच्या पायात आलंच कसं हो? ते आमचे गुरु महाराज एक दृष्टांत सांगाव. एक तपस्वी तपश्चर्या केला आणि ज्या झाडाखाली बसून तपश्चर्या केला त्या झाडावर पाखरं चू 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 करू लागले.
असं डोळे वटारून बघला, पाखर पूर्णच्या पूर्ण मरून पडले खाली, रागानं बघल्या बरोबर. म्हणलं आपली तपश्चर्या पूर्ण झाली कडे. हळदेकर महाराज म्हणा, कसलाही साधू रावजा त्याची निंदा करू नये. काही ना काही त्याच्याकडं तपश्चर्या असते, तपाचं बळ असते, पण त्याच्या नादाला लागत जाऊ नये. पूर्ण झाले नसले तरी त्याच्या नादाला लागत जाऊ. असं बघल्याबरोबर पाखर मरून पडले. भिक्षा मागण्याकरता गावात आला. गावात आल्याबरोबर एक बाई आपल्या पतीच्या सेवेत, नवऱ्याच्या सेवेमध्ये मग्न होती. घेऊन जेवा की, स्वयंपाक करून ठेवला, जेवा दे म्हणला, घेऊन खाय की म्हणली. तसली नव्हती, तिनं पतीच्या सेवेमध्ये मग्न राहणार. साधू दारामध्ये येऊन उभा राहिलाय. माई भिक्षा लाव. महाराज भिक्षा मिळेल तुम्हाला, पण मी माझ्या पतीच्या सेवेमध्ये मग्न आहे, तुम्हाला थांबावं लागेल. राग आला किंवा तपस्वीला राग आला. असे डोळे वटारून बघला त्या बाईकडे, जिनं पतीच्या सेवेमध्ये, नवऱ्याच्या सेवेमध्ये मग्न आहे. तिच्याकडे असे डोळे वटारून बघला साधू. मला असं म्हणते, थांब म्हणते, रोजचाच नवरा आहे, मी आत्ता पाहुणा म्हणून आला, अतिथी म्हणून आला. डोळे वटारून बघल्याबरोबर ती बाई म्हणली, पाखरं नव्हत महाराज. ती बाई म्हणाली, पाखरं नव्हत, झाडावरले मरून पडायला. हे सामर्थ्य, हे सामर्थ्य कशामुळे आलं? एवढं सामर्थ्य कशामुळे आलं? केवळ पतीच्या सेवेमुळे, देवाच्या पूजेमुळे नाही. नवऱ्याला उपाशी मारून बाया देवाची पूजा करीत बसतात. खरा देव उपाशी की त्याला कधी नीट बोलणार. आमच्या कीर्तनातल्या सोडून बरं, हे तरी दुसरीकडल्या सांगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं पतीच्या सेवेमुळे पतिव्रतेमध्ये सामर्थ्य निर्माण झालं. तो का म्हणे, पतिव्रता तिची देवावर देव सुद्धा तिच्या ताब्यात. आता इतिहास माहिती आहे मला, सांगून वेळ घ्यायचा नाही. तिन्ही देवाला लेकरं केली अनुसया मातेनं पतीच्या सेवेच्या बळावर. जसं पतीच्या सेवेमुळे बाई पतिव्रतेमध्ये सामर्थ्य निर्माण झालं, तसं संतांच्या पायामध्ये एवढं जे सामर्थ्य तयार झालं ते कशामुळे झालं? साधकानं प्रश्न केला तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराज, एवढं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य, सामर्थ्याची परिसीमा झाली. संतांचे पाय पाहिल्याबरोबर, त्यांचं दर्शन झाल्याबरोबर या जगातच काही अशक्य नाही, सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. असे एवढं सामर्थ्य तिच्यात. असा संतांकडे गेलेला माणूस अपूर्ण राहिलाय असं नाहीच. आमच्या हळदीकर महाराज म्हणाव, माझ्याकडे आलेला फक्त दरिद्री राहिला असं हात वरी करून सांगा, हात वरी करून सांगा. गेली वर्षी माझ्याकडे आलेला माणूस जे काम घेऊन त्यानं या वर्षी ते काम झालं नाही, त्याने हात वरी करा. सगळ्याचे काम पूर्णच. गेलेल्या माणसाला म्हणायचं काय अडचण, काय अडचण, कस काय आला? एवढं सामर्थ्य संताक मध्ये आलंच कशानं? त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात. सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ.
काजळ एवढं जे सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या पायामध्ये जे तयार झालंय त्याचं कारण आहे ते सर्वांगाने निर्मळ झालं. आमचं सर्वांग निर्मळ राहील. लहानपणी आमचं डोकं पवित्र राहते निर्मळ राहते. ते लहान लेकराचं डोकं निर्मळ म्हणून पहिल्याच्या काळातले माणसं म्हणायचे जावळाला लेकराच्या जावळाला लाथ लागू नये कारण ते देव स्वरूप आहे ना. डोक्यामध्ये विकारच नाही. लहानपणी डोक्यात विकार नाही. जसं जसं लेकरू मोठं होत गेलं तसं तसं त्याच्या डोक्यात विकार आले. ते निर्मळपणा खाली उतरला पायात निर्मळपणा येतो. आणि डोकं विकारानं विचारानं अपवित्र बनलं. म्हणून माणसाच्या काय करतात डोक्याच्या पाया पडणार पायाच्या पाया पडतात. पण पाय पवित्र पायात विकारच नाही तर पायात काय विकार आहे काहीच नाही. पण संतांचं तसं नाही. सर्वांग निर्मळ. त्यांची दृष्टी जर ज्याच्यावर पडली कल्याण कल्याण. त्यांचा हात असा पाठीवून जर फिरल्या गेला त्याचंही कल्याण. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आधी करून 4 भावंड पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरता गेले. काय नाव आहे ज्ञानोबा. ज्ञानोबा ते रेड्याचं नाव ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तुम्ही ब्राह्मण आहात वेद म्हणता रेडा काय वेद म्हणतो काय. हो हो रेडाही वेद बोलतो. बोला रेडा मुखे वेद बोलविला रेडा मुखे वेद बोलविला सर्व दुधाचा रविला सर्व दुधाचा रविला साक्षी रूपे प्रगटला ज्ञानेश्वर महाराजांना हात फिरवला. रेडा म्हणजे कुठल्याच सर्कस मध्ये कोण्याही कारागिरानं प्रयोग रेड्यावर केला नाही. वाघावर केलाय हत्तीवर केलाय. हत्ती महादेवाचा अभिषेक करतो. वाघ काही करून दाखवतो सिंह काही करून पण रेड्यावर काहीच चालत नाही महाराज. मंद बुद्धी. आमचा एक मित्र पंढरपूरला दगडू नावाचा होता. दोंडा महाराजचा शिष्य. आम्ही तिथंच दोघं एकत्रित राहू. त्याच्याकडे 100 म्हशी. महाराज हालगड जन्मले की आम्ही ठेवणार. त्याचा भोगसा करता म्हणजे त्याला मारून टाकून त्याचं ते कातडं करायचं उगं म्हशी पुढे ठेवायचं आणि दूध काढून घ्यायचं. आणि जर एखादी वळीव म्हणून ठेवलाच त्याला ते ताक त्याच्या पुढे पियाला ठेवतात. तर त्याची माईचं थान म्हणून असं बोट ठेवतात. बोट तोंडात धरते पातेलं भरून ताक पिऊन घेते. त्याचं नाव काय रेडा. रेडा जर कधी कोण्या वाहनाच्या पुढे आला किती हारण दिलं त्या ड्रायव्हरनं तर त्यानं हलणार. उतरून एक त्याच्याकडे असते टाणी म्हणा काठी म्हणा पाठीत घातल्यावर मलाच म्हणाल्या काय म्हणते तो त्यात म्हणजे एवढा मंद बुद्धीचा. पण त्याच्यावर कृपा केली. महिषा पुत्रा मुखी बोलावणे श्रुती सालवणे बिंती बैसोनिया. एवढी पवित्रता सर्वांग निर्मळ. महाराज सर्वांग निर्मळ आमचंही व्हावं वाटते पण
संतांचं कशामुळं झालं त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मुखिया अमृताची वारी, या अमृताची वारी, मुखिया 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 अमृताची वारी. देवाचे करले, मुखिया अमृताची वारी, मुखिया अमृताची वारी. सामर्थ्य कशामुळं प्राप्त झालं? सर्वांग निर्मळ म्हणून. निर्मळपणा कशामुळे आला? संतांकडे एवढा कीर्तन केल्यानं नाही, चाली म्हणल्यानं नाही, पकवाज वाजल्यानं. हे साधन आहे निर्मळ होण्याचं. मुखी अमृताची वाणी. बघा जगद्गुरु तुकाराम महाराजचा गाथा. एक अभंग असा आपल्या डोळ्यासमोर धरा. आजचाच कीर्तनाचाच अभंग धरा. आजचा कीर्तनाचा जे अभंग घेतला असाच कोणताही अभंग आपल्या डोळ्यापुढे घ्या. प्रत्येक अभंगाचा विषय देव आहे. प्रत्येक अभंगामध्ये विषय, प्रतिपाद्य विषय कोण आहे तर देव आहे. अभंग सोडा, त्याच्यातलं एक प्रमाण घ्या, कोणतंही प्रमाण, पहिले घ्या शेवटचं घ्या. आता आपण सुरुवातच केली आजच्या दिवशी, खालून वर आले. तुकाराम महाराजचा गाथा म्हणजे श्रीमंताचा वाडा. कुठून बी शिरायचं, कुठून बी शिरायचं. शिरायला मात्र याव. गुरु परंपरेत आल्यावर कुठून बी शिरायचं गुरुकृपेनं, गुरुच्या सर्वनाकडून, गुरुच्या मुखातून ऐकलेल्या सर्वनामुळं खालून वर जाता येते. भजन विठोबारकमय होईपर्यंत खालून वर यायचं आहे, आणि विठोबारकमय भजन झाल्यावर आता वरून पुन्हा खाली जायचं. जेव्हा सुटल तेव्हा सुटल, असाही बेमारच हा. विठ्ठल हक्काचा टाइम 9:35 उभा राहिला. 11:35 माझा हक्काचा टाइम आहे. आणि वाढले तर एखादी मधुकरी मागलं तर मागण, नाही मागणं गेलं तर पहिलं खूप वेळा मागतच आला. आजच्या दिवशी मागू वाटणं गेलं तर मागणार बी नाही. पण हक्काचा टाइम माझा इतका. मी काय सांगत होतो, मी काय सांगत होतो, कुठवर आलतो? कीर्तन जमलं. तुकाराम महाराजांचा एक आपण डोळ्यापुढे ठेवा, मुखी अमृताची वाणी. त्या प्रत्येक अभंगातला प्रतिपाद्य विषय देव आहे. एक टप्पा सोडा, बाजूला ठेवा. दुसरा टप्पा, तुकाराम महाराजच्या गाथ्यातला कोण्याही अभंगातलं एक प्रमाण घ्या, एक चरण, त्या चरणाचा विषय देव आहे. चला तिसरा टप्पा. आता तिसरा टप्पा, चरण नाही, अभंगातला एकच शब्द घ्या, एकच शब्द, कोणत्याही अभंगातला एक शब्द घ्या, त्याचा विषय, त्या शब्दाचा विषय देव आहे. चला तिसराही टप्पा सोडा,
त्या चौथा टप्पा असा आहे, त्या अभंगातला एक वर्ण म्हणजे एक अक्षर घ्या, त्या अक्षराचाही विषय कोण आहे? देव आहे. मुखी अमृताची वाणी. मी आता वरून खाली येताना अभंगाचा देव विषय कसा सांगेल, चरणाचा देव विषय कसा सांगेल, शब्दाचा विषय कसा सांगेल आणि वर्णाचा विषय देव कसा सांगेल. आता आपणाला 5 मिनिटं शिल्लक आहे का, म्हणून आपण एक बार वरून खालून वरी जाऊ, वरून पुन्हा खाली येताना मग हलकं राहते. गडबडीनं बी आलं तर जमते, कसंही आलं तर जमते. ते लेकरं शाळेमध्ये गेले तर असं वरून खालून वरी जातात, वरून खाली येताना गांडीनं घसरत सरळ निघून येतात, सरळ येत. महाराज, संतांच्या मुखातली वाणी अमृताची आहे, कारण सर्वांग निर्मळ झाल्यामुळं त्यांच्या वाणीमध्ये अमृत आलं. एक उदाहरण देऊन पुढे चालतो. ज्ञानेश्वर महाराज सच प्रवासात चालले आणि एका बाईनं महाराजांच्या पायावर येऊन डोकं ठेवलं. तिने ते असं कपाळ भरून कुंकू लावलेलं, टिकली लावलेली नव्हती, कपाळ भरून कुंकू लावलेलं होतं. ते सांगतात, सीतामाईला विचारलं मारुतीरायानं, माय हे काय लावलीस कपाळावर? हे रामाचं सौभाग्य आहे. जेवढं कुंकू मोठं तेवढं नवऱ्याचं आयुष्य मोठं. आयुष्याचं वर्धक आहे, आयुष्याचं हे वर्धक आहे. कुंकू म्हणजे आयुष्याचं वर्धक. आता बाई टिकली लावू लागल्यामुळं तर टिकला कवा हुकल तिचा नवरा पत्ताच नाही. बाहेर पडलेला घरला येईल म्हणायचा बरोबर, कोणाचा असो. मग ते मारुतीरायानं विचारलं, ह्या कुंकामुळं रामाचं आयुष्य वाढते? माय हो रामाचं. तू जर कपाळावर लावत असतील, मी सर्वांगाला लावून घेतो म्हणून शेंदूर लावून घेऊन बसला आहे बाबा. कोण? मारुतीराय. सर्वांगाला शेंदूर का लावलाय? माझ्या रामाचं आयुष्य वाढव म्हणून शेंदूर आहे. मी कशा करता सांगतो की ज्ञानेश्वर महाराज असं सहज रस्त्यानं चाललेत आणि ती बाई कपाळ भरून कुंकू लावलेली बाई पायावर येऊन डोकं ठेवली. सौभाग्यवती भव. अमृताची वाणी, वाणीतून अमृत असं बाहेर पडलं. ते गोदमगावकर सावकार म्हणून होते बघा, तुम्ही बघल्या की नाही? की तुम्ही बघल्या नसता. नागनाथ सावकार गोदमगावकर हे दुंडा महाराजांचे पट्ट शिष्य. आणि ते म्हणावं, या महाराज लोकांचे हात पाकिट घेऊन खलास होऊन गेले. याईनं जर कोणाच्या डोक्यावर हात ठेवले तर माणूस सुखी होईल, मलाचा भरवसा नाही. पण ती वाणीच अशी अमृताची ती की बस 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 बस. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी सौभाग्यवती भाऊ. महाराज अहो, तिच्या बाईचं नवऱ्याचं प्रेत पुढे गेलंय, तिनं तुमचं दर्शन घ्यावं म्हणून बाजूला आली. माझ्या मुखवाटे वाणी गेली ना, संपलं म्हटलं, संपलं. अमृताची वाणी आहे, त्या वाणीत अमृत आहे, स्वर्गातलं अमृत आहे. बाईचा नवरा मेलाच नाही, उठून बसला. आणि त्यानं ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितली आणि त्या सच्चिदानंद बाबानं ज्ञानेश्वरी लिहिली. मुखी अमृताची वाणी. हे लातूर जवळ एक वडवड गाव आहे बघा, वडवड गाव. आणि तिथे नागनाथ नावाचे नवनाथापैकी एक नाथ समाधी आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. चांगला मोबाईल टाईम. बरोबर आहे, बरोबर आहे. झालं आता आपलं बी बरोबर आहे. थोडस सीमा उल्लंघन व्हायला, 11ला संपतो म्हणल्या पण नाही संपलं. चला, मी काय सांगत होतो. एका भक्ताची बायको मेली. माणसाचं काही बी मराव पण बायको मरली. बाई मेल्यावर नवऱ्याची अवकाळा होती. त्यानं मठामध्ये आणून टाकला. महाराज माझी बायको मेली, मी तुमच्या सेवेत आहो. म्हणला, बाई कशी मरते रे? उठून बस. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. 5 दिवस झाले. 6 दिवस झाले. 7 दिवस झाले. 8 दिवस झाले. 9 दिवस झाले. 10 दिवस झाले. 11 दिवस झाले. 12 दिवस झाले. 13 दिवस झाले. 14 दिवस झाले. 15 दिवस झाले. 16 दिवस झाले. 17 दिवस झाले. 18 दिवस झाले. 19 दिवस झाले. 20 दिवस झाले. 21 दिवस झाले. 22 दिवस झाले. 23 दिवस झाले. 24 दिवस झाले. 25 दिवस झाले. 26 दिवस झाले. 27 दिवस झाले. 28 दिवस झाले. 29 दिवस झाले. 30 दिवस झाले. 31 दिवस झाले. 32 दिवस झाले. 33 दिवस झाले. 34 दिवस झाले. 35 दिवस झाले. 36 दिवस झाले. 37 दिवस झाले. 38 दिवस झाले. 39 दिवस झाले. 40 दिवस झाले. 41 दिवस झा
अमृताची वाणी. हे बाई कशी मरते म्हणून आम्ही जर म्हटल्या, आम्ही म्हटल्या जिवंत असली तरी बरोबर जायची. ही अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. महाराज ही अमृताची वाणी कशामुळे घडली हो, त्याचं उत्तर पहिल्याच. शुद्ध बीजा मोठी, शुद्ध बीजा मोठी, शुद्ध बीजा मोठी, शुद्ध बीजा मोठी, शुद्ध बीजा कुमारी जय जय गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल जय जय गोपाल जय गोपाल जय जय गोपाल कुमारी, गोपाल 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 कुमारी, खबर चाल विठ्ठल चाल गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बीज आणि फळ. शुद्ध बीज असेल, फळ रसाळ आणि गोमट येत. गोमट म्हणजे गोड. आंबा उदाहरणार्थ आंबा दिसायला गोड आहे, पाहिल्याबरोबर आंब्याला असं गोडपणा वाटतो आपल्याला. गोड आंबा बघल्याबरोबर गोड, पाहण्यात गोडपणा, आणि त्याला जर खायला सुरुवात केलं तर गोडच. पण तो आंबा साल गोड नाही, मध्ये कोय गोड नाही, मधला जो रस भाग आहे तेवढाच गोड. आंबा म्हणजे हा फळाचा राजा आहे. हे स्वर्गातलं अमृत आहे.
ब्रह्मदेवानं ह्याला मृत्यूलोकामध्ये पाठविलं. त्यानं म्हणलं मी जाणार नाही. मृत्यूलोकातले लोक मला तोडतात कुऱ्हाडीनं, मी जाणार नाही. ब्रह्मदेवानं त्याला वर दिलं. एखाद्यानं जर कोणी आंबा लावला, त्या पानावरून एक थेंब 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 जर असं पाणी खाली पडलं, ते किती थेंब पानावरून खाली पडले तेवढे यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त आंबा लावणाऱ्याला. आणि जर कोणी तोडील कुऱ्हाडीनं, त्याच्यासारखं महापाप दुसरं कोणतंच नाही. असं ब्रह्मदेवानं त्या आंब्याला वर दिला. पण तो आंबा पाहण्यात गोड, खाण्यात गोड. आंबा शब्द वापरला नसता तरी गोडच. काही फळं असे आहेत मधून गोड वरून टाकावं, पण काही असे फळ आहेत आतूनही गोड बाहेरूनही गोड, सर्वच अंगानं गोडच गोड. ते शुद्ध बीज. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत असताना पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. देव म्हणे रुक्मिणी हाची एक योगी देखील नाही. देव रडू लागले. रुक्मिणी आई साहेब म्हणाले, देवा तुम्हाला काय वेड लागलं का रडायला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याच्यासारखा ज्ञानेश्वर महाराज सारखा भक्त पुन्हा होणे नाही. धन्य धन्य जियेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या माईच्या पोटातून ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म झाला त्या माईचं पोट किती धन्य असेल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. लेकरू चांगलं निघणं हे मायबापाचं पुण्य आहे. रामायणामध्ये असाच एक विषय येऊन गेला. राम, सीता आणि लक्ष्मण अरण्यात असताना सीता माईला झोप लागली होती. वाऱ्यानं तिच्या अंगावरचं वल्कल उडालं. काहीसा अंगाचा भाग उघडा पडला. लक्ष्मण जवळ होता. रामप्रभू एका पक्षाच्या रूपातून येऊन म्हणतात, लक्ष्मणा तरुण स्त्री आहे, घनदाट अरण्य आहे, आणि अशा अवस्थेमध्ये कोणाचं मन चलबिचल होईना. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जव वणी वनिता दृष्टी देखील नाही रे बाप. लक्ष्मणानं उत्तर दिलं, ज्याची आई आणि बाप, आईची कुशी आणि बापाचं बीज शुद्ध आहे, त्याच्या मनामध्ये कुठलीच चलबिचल नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. का शुद्ध बीजाच्या पोटी रसाळ आणि गोमट फळ निर्माण होते असे संत महात्मे कशामुळे झाले, त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पूर्वार्धात संतांच्या अभंगाचा विषय देव, चरणाचा विषय देव, शब्दाचा विषय देव, वर्णाचा विषय देव. 4 टप्पे.
सर्वाला पाठ असलेला एक अभंग घ्या हरिपाठातला. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधियल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आता अभंग पाठ आहे म्हणून मी सर्व अभंग म्हणून मला वेळ घ्यायची गरज नाही, पण पूर्ण अभंगाचा विचार करा. विषय अभंगाचा काय आहे? देव. चला आता एकच प्रमाण घेऊ. पहिलं चरण घ्या तुम्ही. देवाची द्वारी उभा क्षण परी तेने मुक्ती चारी साधिविल्या. देवाच्या दारात उभा राहिल्या तर चारी मुक्ती साधतात. पहिल्या चरणाचा विषय देव. दुसऱ्या चरणाचा विषय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी, त्याचा विषय देव. तिसरं चरण घ्या. असोने संसारी जीवे वेगो करी वेद शास्त्र उभारी भावे सदा. की या संसारात राहा पण देवच सदा सर्व काळ नामाचा उच्चार करा, स्मरण करा. विषय देव. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा. चौथ्याही चरणाचा विषय देवच आहे. म्हणजे प्रत्येक चरणाचा विषय देव. आता राहिला शब्दाचा विषय. या अभंगातला कोणताही शब्द घ्या, देव घ्या, द्वार घ्या, उभा घ्या, क्षणभर घ्या, प्रत्येक शब्दातून देव विषय. देव देवच. देवाची द्वारी कोणाच्या द्वारात? देवाच्या द्वारात देव विषय. उभा कुठं उभा? देवाच्या दारात उभा देव विषय. क्षणभर संसारात जन्मभर उभा राहा पण परमार्थात तुम्ही क्षणभर तरी उभा राहा देव विषय. तेने मुक्ती चारी साधियल्या. याही प्रत्येक शब्दामध्ये देवच विषय. आता घ्या वर्ण. वर्ण म्हणजे देव. दे शब्द वर्ण आहे. द व वर्ण आहे. अ स्वर आहे. पण याच्यात सुद्धा प्रत्येकाचा विचार केला असताना देवच विषय निघतो. म्हणून तुकाराम महाराजांचा गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात वेद आहे. तयाचे बिशाट शब्द सुखे मनोयती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. रात्रंदिवस नाम अमृत आपल्या मुखात घेतल्यामुळं आपलं एक एक अवयव निर्मळ बनते. देवाला पाण्यात डोळे निर्मळ होतात. देवाचं गुणगान ऐकण्यात कान निर्मळ होतात. देवाची टाळी वाजवण्यात हात निर्मळ होते. प्रदक्षिणा वारी करण्यात पाय निर्मळ होतात. सर्वांग निर्मळ. देवाचं नाव घेत घेत एखादी आपण जेवण केल्या अन्न काय पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. ते मुखात गेलं पवित्र आणि पोटात गेलं पोट पवित्र. अहो सर्वांगाने त्याचं रक्त गेलं सर्वांग निर्मळ. आणि मग अशा महात्म्याचं दर्शन जर झालं तर मग तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम
तुका मन जाती 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 हे ताप दर्शे विश्रांती ताप दर्शे विश्रांती ताप दर्शे विश्रांती ताप दर्शे विश्रांती मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी
नाही विचारी आपल्या सप्ताहातील आज तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय आमचं वैभव, आमच्या गावाचं वैभव आपणाला सर्वांना ज्ञात आहे. पांडुरंग महाराज शास्त्री वखलेकर यांचं कीर्तन झालेलं आहे. जरी महाराज मला ज्ञानून सांगला, महाराजांना जरा ताप आलेला आहे, महाराज ऍडमिट आहे. मी म्हणलो काळजी करायची नाही. रात्री बोलून गेलो, समर्थाच्या घरचे आम्ही लेकर आहोत, आम्हाला कारण का कल्पतरू खाली मागलेलं मिळते. कारण का ज्याचा हेत निर्मळ आहे, ज्याचं व्यवहार नीट आहे, त्याला कुठली विचार करायची गरज नाही. मी ज्ञानूला आता जेवण करताना सांगला, महाराज ऍडमिट आहेत, काही काळजी करायची नाही, बेशक येतात म्हणजे येतात. तसं काही जरी तुम्हाला जरी शकून जर भविष्य जरी कळत असलं तरी त्या भविष्याचा एक पुढचा अंत म्हणून, कारण का त्या परमार्थाच्या पुढे, पांडुरंग परमात्म्याच्या पुढे, कारण का आम्ही शुद्ध परमार्थ करीत असताना शेवटी कुठंतरी कलियुग आहे, ताप येतो. आणि ते आताच महाराजांना पटवून देणं की जेही ते त्रिविध ताप वळवण करायची ताकद